नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी संदर्भामध्ये. आता आज ई केवायसीचा व्हिडिओ का शेअर केला असेल तर बघा, बऱ्याच महिला अशा आहेत ज्या आता आपल्या चॅनलवर नवीन काही महिला आता आपले व्हिडिओ पाहत आहेत किंवा त्यांच्या मला कमेंट येत आहेत. या विषयावर मी सविस्तर माहिती अगोदर पण दिली आहे. बघा, मी स्वतः आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांचा पुणे जिल्हा दौरा होता आणि पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन मी त्यांना ते निवेदन दिले. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नवीन केवायसी तात्काळ सुरू करावी. ज्या महिलांची केवायसी झालेली नाही या संदर्भात त्यांना निवेदन दिलेलं आहे. आता याच संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना मेल करत आहे. मी माझ्या पद्धतीने महसूल विभागाला आपल्या महिला व बाल कल्याण विभागाला सुद्धा मी माहिती पाठवत आहे, बरोबर. आणि मी निवेदन पण पाठवत आहे. आता मी ऑनलाईन पण निवेदन पाठवते, कारण का निवेदन पाठवलं तर त्यांच्यापर्यंत निवेदन ऑनलाईन तरी पोहोचेल, म्हणून आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने निवेदन पाठवत आहोत. आता ह्याच्यामध्ये केवायसी कधी चालू होणार मग ताई? बघा, केवायसी कधी चालू होणार याचं उत्तर आपल्याला महिला व बाल कल्याण विभागाकडून जे आहे ते महिला व बाल कल्याण विभाग मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलं होतं की आपल्या नवीन केवायसीची जी काही सुरुवात आहे त्याच्यावर निर्णय कोण घेणार आहे, तर राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघं मिळून या नवीन केवायसीचा निर्णय घेणार आहेत. आणि जेव्हा ते सांगतील की आता नवीन केवायसी सुरू करा, त्यावेळेस ही नवीन केवायसी सुरू होणार आहे. आता ही नवीन केवायसी मग कधी सुरू होणार? बघा, कधी सुरू होणार ह्याच्यावर तर कुठलीच अपडेट नाही, पण नवीन केवायसी तात्काळ आणि लवकर सुरू करावी. आपण याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. माझ्या हातात जेवढं आहे तेवढं मी करते. कोणीतरी मला बोललं की ही काय करणार आहे, हिच्या हातात काय आहे का, असं मला कमेंट होत्या. पण जरा बोलताना समोरची व्यक्ती कोण आहे, काय आहे, बरोबर, समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे, काय आहे, लेडीज आहे, कोण आहे, बघून जरा कमेंट करा. तुम्ही जेव्हा मला चुकीच्या कमेंट करता ना, तेव्हा मला तुमची मानसिकता काय असेल हे इथं समजतं. आणि तुम्ही कुठल्या मानसिकतेने मला कमेंट केली असेल. मी त्या व्यक्तीला डायरेक्ट ब्लॉक केलं, मी त्यांना काही रिप्लाय केला नाही, बरोबर. कारण का माझं तर काम आहे ना तुम्हाला चांगली माहिती देणं. आपल्या प्रयत्नातून कितीतरी महिलांना पैसे मिळत आहेत आज. आणि नवीन केवायसी, आपण मध्येही केवायसी साठी भरपूर प्रयत्न केले, तेव्हा आपल्याला ती केवायसीची संधी आहे ना ती उपलब्ध करून देण्यात आली होती. बघा, आपली जी कुठली केवायसी होती, आपली केवायसीची दुरुस्ती किंवा आमच्या सिंगल महिलांसाठी जी केवायसी होती ना, तेव्हा आपण प्रयत्न केले होते, तेव्हा ती केवायसी सुरू झाली होती, लक्षात ठेवा. आणि आताही बघा, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे की आपल्याला नवीन केवायसी सुरू व्हावी म्हणून. आलं का लक्षात? बाकी आता सध्या ही नवीन केवायसी कुठेही सुरू नाही. ह्याच्यावर आपलं जे महा आयडी कार्ड आहे, या महा आयडी कार्ड संदर्भामध्ये मी वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे. त्याच्यावरही मला भरपूर कमेंट येत आहेत सध्या. त्याही विषयावर मी वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये ती माहिती आता देणार नाही, कारण परत तिथं कन्फ्युजन होईल. पण एक लक्षात घ्या, आता कुठेही आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्याला केवायसी करायची आहे असं कुठेही आणखी महिला व बाल कल्याण विभागाकडून किंवा आपल्या सरकारकडून कुठलीही खात्रीशीर माहिती अजून आलेली नाही. ज्या वेळेस ही नवीन केवायसी सुरू होईल किंवा माझ्याकडे काही पर्सनल माहिती येईल, तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचणार आहे. आणि मला असं वाटतंय की लवकर आपली ही केवायसी सुरू व्हावी. सरकारने या महिलांना तात्काळ त्यांचा लाभ जो आहे तो चालू करून देण्यात यावा, कारण त्यांची जर केवायसी झाली तर त्या पात्र असतील तर त्यांना लाभ मिळेल. म्हणून केवायसी लवकर सुरू करावी, या व्हिडिओच्या अंतर्गतही मी सरकारला विनंती करत आहे. बाकी तर सगळं काही सरकारच्या हातामध्ये आहे, बरोबर. आपण फक्त प्रयत्न करत आहोत की लवकर केवायसी सुरू व्हावी. आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न लीगल करावे लागतात ते पण मी करते, तुम्हाला सांगत पण आहे. आलं लक्षात? तर आज ई केवायसी संदर्भामध्ये हीच एक माहिती तुम्हाला द्यायची होती. बऱ्याच महिला नवीन आहेत आणि त्या कमेंट करतायत, म्हणून त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ आणि तुमच्या सगळ्यांसाठीच माझा हा व्हिडिओ आहे, ज्या महिलांची केवायसी एकदाही झालेली नाही. आता ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांना पण परत करायची आहे का, तर त्यांच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे. तो तुम्ही व्हिडिओ जरूर पहा. महा आयडी कार्ड संदर्भातही त्याच व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आलं का लक्षात? चला तर मग, मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. कोणीही कुठल्याही अफवांना बळी पडू नका, कुठेही विनाकारण धावपळ करू नका. सरकारकडून माहिती घेऊ द्या आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया. आलं का लक्षात? आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. का करा? कारण ह्याला एकही रुपया लागत नाही. फ्री ऑफ कॉस्ट माहिती तुम्हाला आणि खात्रीशीर माहिती तुम्हाला देत आहे मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही मला गुगलला पण सर्च करू शकता, मनीषा धुमाळ किंवा मनीषा धुमाळ BJP या नावाने. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.